काय चाललंय? बरं चाललंय ना? नका मित्रांनो, कशाचं काय गावाकडं निघालो आम्ही आणि पावसाने जी सुरुवात केली नुसतं पाणी पाणी झालंय. गारट्यात बसून बसून वैताग आला काय रे? निम्या रस्त्यात थांबे 1 तास झालं. पाऊसच थांबणं झालाय ना. असला पाऊस तर झालाय ना जोरात. बापरे, नको एवढा पाऊस झालाय. हे तुम्हाला तर बघायला मिळत असेल रस्त्याच्याकडे कसं पाणी चाललंय. मासा उड्या मारतो. काशाचं मासा बाबा, ही बघ पाणी पाणी झालंय किती. हो का, इतका डेंजर पाऊस झाला ना, मला तर वाटलं ढगफुटी झाली का काय. तर साताऱ्यात तर साताऱ्यातनं बाहेरच निघून दिलं नाही पावसानं तर अजून. आता काय आहे तवा बाबा, पावसा गारठा तर लय लागतोय. सगळ्या रस्त्यानं पाणी पाणी झालंय. पुढं काही दिसना. नशीब आता पाऊस थोडासा थांबलाय. त्याला म्हणलं एक मित्रांना व्हिडिओ टाकावा. आमच्या इकडे पाऊस भरपूर झालाय, तुमच्या इकडे पाऊस झाला नाही. तर पावसा पाण्याचा दिवस म्हणल्यावर जेव्हा काही गारटले ती बघा कशी बसली ती बघा. एखादा गरम होत होता आणि आम्ही शॉर्ट घातला. आता बाहेर आलं तर असं करायला लागायला लागलंय की जर्किंग पण आणलं नाही आता. आणि मित्रांनो आता काढलंय का? आता बघितलं तर गरम होतं, ही होतंय म्हणून ह्यांनी काय केलं माहितीये का, स्वेटर आणलं नाही तर काय नाही तर आणलं. आता ही बघा गारटले ती एवढी माझी चांगली वाट लागली एवढं नको तेवढी गारटली ती. दोन्हीच्या मध्ये असल्यामुळे तुला काय गार लागत नाही बाबा, काय का नाही. दोन्ही सेफ्टी कव्हर आहेत. तरी नशीब पाऊस थांबलाय नाही तर इतक्या उशीर पाऊस थांबतो ना. पुढचं पण दिसना, मागचं पण दिसना, काहीच होय ना. नक्की मागं तरी जावं कसं, पुढं तरी यावं कसं. पण नशिबानं पाऊस थांबलाय. चला तर मित्रांनो, म्हणलं आता जावं पुढं. हे नाही अहो, मला इथनं त्या काचतनं काही दिसत नव्हतं अशी परिस्थिती, म्हणून गाडी मी पेट्रोल पंपात घालून टाकवली. होय ना. मग म्हणलं का त्यातनं मधीच दरवाजात लागू काढला ना, असं करते. त्यांचं कामच आहे. काय करणार, कंट्रोल झालं पाहिजे. कंट्रोल होत नाही आमच्या नवऱ्याला आहे ना. पाऊस पण थांबला. पावसाळ्यात मित्रांना माहित आहे काय होतं. तिथं राहिलं की पावसाळ्यात काय होतं. पण तशीच अवस्था होती. पॅन्ट वली होती. पाणी पाणी झाले. आता काय कर, पाऊस आहेच तेवढा तर. हाय हाय लक्ष आमचं आहे. तुमचंच पुढं लक्ष राहून द्या, नाही तर मॅडम आपल्या पुढे आले ते लक्ष देऊनच चालवतोय पावसा पाण्याचं. हो, ती तर झालंच की. नाही तर ती कसं आहे माहितीये का, लेडीजचं काम कसं आहे, इकडं तिकडं बघायचं नाही की दोन्ही पाय आपलं इकडं पसरायचं नुसतं. आपलं ब्रेक मारायचे नावानं वरडावरड, पण पाय आपलं पायानं तरी ब्रेक लागला पाहिजे असं काम करते ते. मग ती बरोबर पुढे येऊन उभा राहते ते. बाय का दादा काय करणार आहे का, गाडी उतरून हे करणार आहे का. होय, शेरड बिरड बघ गाराटली पावसानं. शेरड नाही, सोम्या, आमचा सोम्या लागला येड्यासारखा करायला. शेरड म्हणलं की फेरड म्हणते. काय त्याच्या डोक्यावर परिणाम झाला काय पोराच्या. सोम्या पावसात भिजल्यामुळे डोक्यात पाणी बिनी गेलं नाही ना. एवढा मोठा वरती आहे का, मग गारटलाय का काय एवढं. नाही गारट, केसच उभं राहिले ते तुझी. कान स्विंग स्विंग करते. स्विंग करते का हवा लागते ना गार कानाला. होय. गरम राहिलं बघा. मला वाटतंय अजून का पुढं पाऊस असेल तर मित्रांनो, का पुढं बघा कसं वाबाळ वाटतंय अजून. तर पुढं पण पाऊस भरपूर असेल असं वाटतंय या आबाळावरनं, मला दिसतच असेल. तर काय नका अवघडच केलं या पावसानं. अवघड असं वाटायला लागलं काटा किर झालं होतं गम्मा. हो, तर पुढं पण दिसत घरी जावं आता माघारी. बोललं डोक्याला तापच नको. तरी आता पुढचं वातावरण बघून तुम्हाला पुढचा एपिसोड आम्ही पुढच्या भागात. आता कशाचा बाबा, तरी पण नशीब आपलं आलोय माऊली पर्यंत. आताशी माऊलीत पोहोचलोय. हो, माणसांनी लगेच गाड्या बघा बघा साईडला थांबवल्या तर पुढं दिसायला नको का काय. साताऱ्यात पावसाचा इशे झाले मग संपला, इशे बुकूनच काढलं. हो तर काय. पण काल नव्हतं एवढ्या 8-15 दिवस
लयच भारी काम केलंय आधी माणसाची गरमीच घालावली रट्ट्याला. आता असं वातावरण झालं की अंगावर घेऊन जातो. हो तर काय. मला तर आता चहा आठवायला लागला आताशी. अरे आटलेलं का नदीचं पाणी इतक्या लवकर कसं आटलं? आयला खाली दिसेनाच पाणी. हा? हो तर काय आता तिकडून दिसतंय का? नदी कुरडीच पडली कशी काय लगेच? काम चालू आहे घरी. अरे काम चालू असेल तर काय नदी कशी कुरडी पडत? हा? काय इकडून खाली रस्त्याचं काम चालू आहे. काम चालू आहे. आता हे पुलाचं काम पूर्ण केल्याशिवाय हे करणार नाही. दुकान असतं दुकान. सगळं जागेवर मटेरियल तयार करणार आणि मगच ती करणार काम. काही या साईडने बघा मित्रांनो आमच्या इकडं पुलाचं माहुलीच्या पुलाचं काम चालू आहे. तरी बऱ्यापैकी म्हणायचा रस्ता झालाय काय हो. नाहीतर आधी तर नुसतं धडा 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 कडा 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 नुसतं वाईट घेऊन जायचं नको वाटायचं. मित्रांनो पुढे तर लावतोय अजून शेतात पाणी दिसतं. भारी वाटतंय की काय पाणी साठलंय सगळीकडं. पण पुढं पाऊस असणार हे शक्यता वाटतेय मला. पुढे हायच पाऊस असणार नाही. हायच पाऊस घरी पोचूस तर आपल्याला किती 9-10 वाजते का मग. जास्त बरं होते मोकळा आम्हाला. आरूला का मोकळं आबाळ होत. घरी जाऊ तर होतंय मोकळं. पाऊस पाऊस असं म्हणे केलं का मनात गैरसमज आलो नका. बघितलं का ते आमचं असं आहे सोमा बघा. सोमा म्हणते या मोकळं होईल म्हणजे सोमाला असं म्हणणं आहे पोट मोकळं होईल. माझा भाऊ नितळ मनाचा आहे. वाक्य थोडं आणायला का आपली मराठी भाषा आहे कुठं पण वळती काय काय आहे का नाही. जिकडे जाणार तिकडे हळू 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 जाऊन द्या. तर काही गडबड नाही. टू व्हीलर वाला आपलं मध्ये 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 चालवलंय बाबांनी. बाबा काही लक्ष देणार नाही आपलं. बाबा एका दोरीत पळतात आहे. पावसा पाण्यात दिवस आहे. दोरी लावतात. एका दोरीत चालले तर पण ती दुसऱ्याला दोरी लावते. आता काय तर असं नाही. त्यांना एका साईडला हॉर्न दिसतोय काय करतोय तरी साईडला होईना काय तर काय. आणि परत मला जाऊ माझं वय काय तुमचं वय काय पाहुणं. आता तुम्ही गाडी कशी नीट चालवणार. मग काय तर कोणच स्वतः येऊन देत नाही दुसऱ्यावर येऊन देत आहे नाही. तर चला मित्रांनो जाऊन द्या. निघालोय आता गावाकडं म्हणजे माझ्या माहेरकडं ना माझ्या नवऱ्याच्या सासरवाडीकडे. पण मित्रांनो इजा लय लवकर त्या इजानं मला वाटतं भीती पण एकतर. कारण काय आपण आता गावाकडे चाललोय तर उद्याच्याला तुम्हाला नक्कीच कारण सांगते गावाकडं कशासाठी चालली कशासाठी नाही तर मित्रांनो ईज लावली की मला वाटतं भीती एकतर. तर चला बाय मित्रांनो.